विश्वविजेता जय भीम. मानवाच्या मनाचे विश्लेषण करून सत्याचा सन्मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, जगातील सर्वात मोठा भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली आणि तुम्हा आबाची माऊली त्यागमूर्ती माता रमाई या महामानवांना विनम्र अभिवादन करून एक रात्र निळ्या पाखरांची पर्वतश्री जिल्हास्तरीय गीत गायन व नाट्य अभिनय स्पर्धा 2024 प्रत्येक वेळोवलन जलसा मंडळ देवरून रामा भीमाची सावली सादर करते रमाई. रमा भीमाची सावली सादर करते भीम. सोनियाचा दिन उगवला 14 एप्रिलला माहूच्या मातीत भीम जन्मला. सोनियाचा दिन उगवला 14 एप्रिलला
थँक्यू. जय भीम. जनता मंडळ निळवादळ जनता मंडळ देवरुख संगमेश्वर नाटिकेचं नाव आहे रमा भीमाची सावली. रमा भीमाची सावली लेखक दिग्दर्शक अमर पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक नाटिका रमा भीमाची सावली. फुलांनी बहरलेल्या झाडाभोवती फुलपाखरे गिरट्या घेत असतात. फुलांनी बहरलेल्या झाडाभोवती फुलपाखरे गिरट्या घेत असतात. त्यात जर का झाडाची पाने फुले झडून पडली मग ते गिरट्या घेणारे पक्षी कुठेतरी दूर दूर उडून अवकाशात निघून जातात. तशीच्या माणसाच्या जीवनाची गत आहे. आपल्यासमोर सादर होते एका त्यागमूर्ती रमाची जीवन कहाणी रमा भीमाची सावली. लेखक दिग्दर्शक अमर पवार सादर करत आहेत एक रात्र निळा पाखरांची पर्व तिसरे मध्ये ही नाटिका रमा भीमाची सावली. एप्रिल 1923 मध्ये बॅरिस्टर होऊन भारतात येतात आणि त्यावेळी माता रमाईला होणारा आनंद सादर करतायत निळवादळ जनता मंडळ प्रस्तुत रमा भीमाची सावली. रमा भीमाची सावली. येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं. येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं. आज माझे साहेब येणार आहेत. माझ्या साहेबांना काहीतरी चांगलं चुंगलं खाऊ घातलं पाहिजे. त्या परदेशात माझ्या साहेबांना खाण्यापिण्याचं कोण विचारत असेल. पावाचा नाहीतर पापडाचा एखादा तुकडा खाऊन पाणी पिणं हे माझ्या साहेबाचं परदेशातलं जेवण आणि सगळा वेळ त्या पुस्तकात आणि फक्त पुस्तकात. पण आज मी खूप आनंदात आहे कारण माझे साहेब परदेशातून बॅरिस्टर होऊन येत आहेत. अगं बाई मी बोलतच काय बसले. आता एवढ्यात माझे साहेब येतील. काहीतरी गोडधोड करून ठेवते. रामू, हे रामू, अगं मी आलोय का? तिला काय ऐकू येणार म्हणा. तिनं स्वतःला नुसतं कामात वागून घेतलंय. अगं बाई साहेब आलात तुम्ही? रामू कशा साहेब मी बरी आहे. पण तुम्ही 7 समुद्र पार करून येणार म्हटल्यावर तुम्ही व्यवस्थित सुखरूपपणे कसे येणार या काळजीने माझ्या काळजाचे अगदी पाणी पाणी झाले हो. पाणी? अगं मग पाणी ना, मग दे ना मला प्यायला. मी आता सुखरूप आलोय ना. साहेब अहो हे काय आल्या आल्या माझी थट्टा करताय हो. तुमच्यासाठी माझ्या काळजाचं पाणीच काय पण जीव सुद्धा देईल हो. तुमच्या वाटेकडे माझे डोळे लागलेले असतात. रात्रंदिवस मी तुमची वाट पाहत असते साहेब, वाट पाहत असते. अगं रामू, तुझी थट्टा नाही करणार तर मग कोणाची करणार? मला हे माहिती नाही का की माझ्यावर तुझा किती जीव आहे? मला हे माहिती नाही का की तू माझ्यासाठी कष्ट उपसतेस ते? शेणाच्या गोळ्या खाऊन ते विकून
माझ्या शिक्षणाला पैसा पुरवणारी माझी रामू मला किती रामू, तू गरीबागाची रे, माहेरी दुःखाची रे. तिथंही तू उपाशी राहिलीस आणि माझ्या संसारात सुद्धा तुला उपाशीच राहावं लागेल. रामू, रामू, तुझी किती उपकार मानू तेच कळत नाही बघ. साहेब, अहो उपकाराची भाषा काय करता? मी तुमची पत्नी तर आहेच, पण तुमची सावली बनण्याचं जे भाग्य मिळालं हे म्हणजे आकाशाला स्पर्श केल्यासारखं आहे. अगं रामू, तू इतकी समजूतदार आहे, सद्गुणी आहेस, म्हणून तर मी विलायतेला जाऊन जगाचे ज्ञान भांडार गोळा करता येईल. असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तेच ना साहेब, हे मला किती वेळा सांगितले तुम्ही. बाबासाहेब, अहो बाबासाहेब. आपल्या समाजाची कार्यकर्ते आले वाटतं. या बाबा, या. अरे बा, अरे बरे आहात ना? अगं रामू, माझ्या या दीन दलित बांधवांना माझ्याशिवाय कोणीच वाली नाही अशी त्याची भावना आहे. माझ्यावर जीवाभार प्रेम त्यांचं आहे, म्हणून मी येताच धावत पळत येतात विचारे. हो साहेब, खरं आहे ते. पण साहेब, तुम्ही थकला आहात, थोडा आराम करा आणि मग आपल्या समाजाचं कार्य सुरू करा असं मला वाटतं. खरंय बाबासाहेब, तुम्ही थकून भागून आलात तेव्हा थोडा वेळ आराम करा आणि झोपा बघू थोडा वेळ. अरे ध्रुवीबा, तसं काही नाही. अरे, आज मी माझ्या भारत देशात आलो. आज तुम्ही मला भेटलेला आहात आणि जर माझ्या येण्यानं माझा जर समाज हा जागा होणार असेल तर मी झोपू कसा? सांग ध्रुवीबा, अरे मी झोपू कसा? झोपला समाज माझा म्हणून मी जागा, माझ्या समाजासाठी वाली कोण सांगा, माझ्या समाजासाठी वाली कोण सांगा. अरे ध्रुवीबा, तुम्ही माझ्या सर्व सामाजिक कार्याचे सहभागी आहात आणि तुम्हाला भेटल्यानंतर माझे शीन, थकवा, झोप सर्व काही निघून गेलंय बरं. बाबासाहेब, आम्ही निघतो आता, तुम्ही थोडा आराम करा, आम्ही नंतर येऊ. बरं, असं म्हणताय? हो. या मग. अरे असं आहे पाय पडते. राहू, चल, काय ते लवकर वाट. बरेच दिवस लोटले आहेत तुझ्या हातचं जेवण खाऊन आणि ते परदेशातील पावाचे आणि पापडाचे तुकडे खाऊन अगदी कंटाळा आला बघ. माझ्या रामूच्या हातची बोंबलाची चटणी आणि कांदारी भाकर खाऊन मला एकदा तृप्त होऊ दे. चल. साहेब, पुरे झाले रामाचे पोट बघू. या, मी पान वाढायला घेते. यशवंता बरा आहे ना? जरी झाला बॅरिस्टर, जरी झाला बॅरिस्टर, तरी पडला नाही सर. भीमावडी न बाई खाई कांदान भाकर, भीमावडी न बाई खाई कांदान भाकर. साहेब, अहो जेवलात ना आता? खूप भागली नाही का तुमची असं? अगं राम, माझ्या पोटाची भूक भागली बघ, पण माझ्या ज्ञानाची आणि बुद्धीची भूक काही केल्या भागत नाही. आणि बरं का रामू, ये बस इथं. अगं, वाचन हे मानवी मनाचं सर्वोत्तम मन आहे. अगं, मला किर्लोस्कर गुरुजींनी दिलेलं बुद्धचरित्र हे पुस्तक तू वाचायला घेतलंस. हो साहेब,
छान वाटलं रामू. अगो, अगदी बाल वयातच मला हा वाचनाचा विलक्षण छंद लागलेला आहे. मला त्या वाचनाच्या छंदामुळं मी माझ्या वडिलांजवळ नवनवीन पुस्तक मागण्याचा मी हट्ट धरी. परंतु एखादं पुस्तक मागितल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते दिलं नाही असं कधीच झालं नाही बघ रामू. साहेब, तुम्ही शिकलेली माणसं, बोलायला आम्हाला ऐकणार आहात का? पण तुमच्या तब्येतीची काळजी वाटते मला, म्हणून जीव तळमळतो माझा. अगं रामू, अगं उपाशी पोटी अर्धपोटी राहून उन्हात तानात अनवाणी वनवन फिरून तो शेणाच्या गवऱ्यात थापल्यास आणि त्या विकल्यास आणि माझा घर संसार चालवला आणि त्यातूनही पैसे पुरवून तू माझ्या शिक्षणाला पैसा पुरवणार. आणि आज जो काही बॅरिस्टर साहेब उभा आहे तो रामू केवळ तुझ्यामुळे. रामू, अशीच या वेड्या वादळाच्या पाठीशी तू ठामपणे उभी राहा. हो साहेब, हो. पण आता थोडा आराम करा बघू. असं म्हणतेस? ठीक आहे. 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेसाठी जाण्यासाठी निघतात. तेव्हाचा प्रसंग सादर करतायत निळवंडे जलसा मंडळाजवळ प्रस्तुत रमा भीमाची सर. रमा भीमाची सर. रामू, मी गोलमेज परिषदेला निघत आहे. साहेब, मी पण येऊ तुम्हाला निरोप द्यायला? अगं रामू, तुझी प्रकृती नीट नाही आणि बंदरावरच्या गर्दीचा तुला त्रास होतो. रामू, तुझी प्रकृती सांभाळ, औषध वेळच्या वेळी घे. आणि रामू, तू उगाचच माझी काळजी करतेस. तू आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि रामू, यशवंतांना जग बघ. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलेली आहेत आणि आता उरला आहे फक्त यशवंत. त्याला त्याच्या तब्येतीची काळजी घे. त्याला खूप अभ्यास करायला लाव. पण साहेब, तुम्ही बाहेर गेलात की मला चैन नसते हो. तुमच्याशिवाय आणि यशवंताशिवाय काय जपू मी? काय आहे माझ्या आयुष्यात साहेब? काय? खरं आहे रामू, माझ्या तर जीवनात काय आहे. पण रामू, एक मात्र खरं आहे, तू जगलं पाहिजे. तू जगलं पाहिजे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या यशवंतासाठी. या, कसं काय चाललंय आपलं धारवाडचं वसतिगृह? आपल्या कृतीने अतिशय छान चाललेलं बाबा. हो, रामू, अगं ये, वऱ्हाडी आले बघ. साहेब, या. तुम्ही पण साहेबांना निरोप द्यायला आलात ना? होय होय होय. वऱ्हाडे, हा, हो. रामूची प्रकृती नीट नाही. बर. डॉक्टर उजगावकरांनी तिला मुंबई बाहेर हवा पालटण्यासाठी नेण्याचा सल्ला दिलेला आहे. तुम्ही तिला धारवाडला न्या. तिथं हवा उत्तम आहे. सोबत लक्ष्मी आणि मुलांनाही न्या. तिला बरं वाटेल. बाबासाहेब कशाला काळजी करताय? आम्ही आहोत आजी. आपण बिनधास्त राहावं. बरं, आपल्याला निघायला हवं लवकर, उशीर होतोय. हो, हा, निघूया. चला निघूया. माता रमाई धारवाडला जातात. तेव्हाचा रमाईच्या बांगड्या हा प्रसंग सादर करतायत निळवंडे जलसा मंडळाजवळ प्रस्तुत रमा भीमाची सर. रमाईच्या बांगड्या. वराळे, खरोखर माझे साहेब म्हणतात ते खरं आहे. या तुमच्या धारवाडची हवा अगदी उत्तम आहे. मला आता खूप बरं वाटू लागलं आहे इथं. अरे वा, छान. बरं वाटतंय ना तुम्हाला आता? म्हणूनच तुम्ही आमच्या या वसतिगृहाच्या कामामध्ये लक्ष देत आहे असं आम्हाला समजलं. हो वराळे, वराळे, आपल्या ह्या वसतिगृहामध्ये गोरगरीब दीन दुबळ्यांची लेकरं शिक्षण घेतात आणि त्यांची सेवा करणं म्हणजे फार मोठं कार्य करतात वराळे तुम्ही.
माझ्या असं लक्षात येतंय, आपल्या या वसतिगृहाचं स्वयंपाकघर असं शांत का आहे? काय आहे रमाई? हा बोला वराळे, काय झालं सांगा मला. बरेच दिवस झालं वसतिगृहातील धान्य संपलं, भाजीपालाही संपला, तेल मीठ सारं काही संपलेलं आहे. असं का हो वराळे? बरेच दिवस झालं वसतिगृहाची ग्रँट आली नाही. मागचं वाण्याचं बिल बाकी असल्यामुळे वाणी उधार देत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे बाबासाहेब इथं नाहीत, नेमकं काय करावं कळत नाही. वराळे, अहो साहेब इथं नसले म्हणून काय झालं? मी आहे ना. वराळे, म्हणून का मुलाला अशी उपाशी ठेवायची? ते काही नाही, भुकेची आग काय असते माहीत आहे आम्हाला. वराळे, तुम्ही काळजी करू नका. ही मुलं ही माझीच मुलं आहेत, त्यांना मी उपाशी नाही पाहू शकत. तुम्ही काळजी करू नका वराळे. वराळे, या माझ्या सोन्याच्या बांगड्या आहेत, या घ्या. या मुलांच्या भुकेपेक्षा त्या महत्वाच्या नाही आहेत. या मुलांची भूक महत्वाची आहे आणि त्या मुलांना मी उपाशी नाही पाहू शकत. हे घ्या, या गहाण टाका नाही तर विकून टाका. आणि तुमच्या आग्रहाखातर या बांगड्या घेतो. मनातून खूप दुःख होतं. या बांगड्या विकून मला मुलांच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. किती करताय तुम्ही आमच्यासाठी आणि या समाजासाठी. खरंच आपण धन्य आहात माऊली, धन्य आहात. मी आता जाऊन काहीतरी मुलांची व्यवस्था जेवणाची करतो. आणि बरं का वराळे, आज मुलांचा सगळा स्वयंपाक मी माझ्या हाताने करणार आहे आणि या लेकरांना मी माझ्या हाताने खाऊ घालणार आहे. या वराळे. अहो, रमाई केवळ एक पात्र नाही, रमाई केवळ एक व्यक्ती नाही, रमाई केवळ एक स्त्री नाही, तर मातृत्वाचं महाकाव्य म्हणजे आमची रमाई. मातृत्वाचा सर्वोच्च सन्मान म्हणजे आमची रमाई. सोन्याचा अलंकार कोणाला आवडत नाही, कारण तो मौल्यवान आहे. पण या सोन्याच्या अलंकाराचं खरं मूल्य जर कुणी केलं असेल तर ते आमच्या रमाईने केलं. या सोन्याच्या अलंकारापेक्षा मुलाची भूक मौल्यवान ठरवणारी ती म्हणजे आमची रमाई. या सोन्याच्या अलंकारापेक्षा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मौल्यवान ठरवणारी ती म्हणजे आमची रमाई. एक वाट होती, दोघेही आपापल्या ठिकाणी जळत होते, पेटत होते, पण त्याचा प्रकाश मात्र तुम्हा आम्हाला मिळत होता, तुम्हा आम्हाला मिळत होता. 36 गुण जुळले, कुंडली जुळली, ग्रह जुळले, नाडी जुळली की संसार सुखाचा होतो. हा या पृथ्वीवरील सगळ्यात मोठा विनोद आहे. संसार जर सुखाचा करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्याग, आणि या त्यागाचं प्रतीक म्हणजे आमची रमाई. फाटलेल्या संसाराला कष्टाच्या सुईदोऱ्यानं शिवणारी ती म्हणजे आमची रमाई. पण तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी, तुम्हा आम्हाला माणसामध्ये आणण्यासाठी आपल्या 4 चिमुकल्याला बसणारी ती म्हणजे आमची मुलांना जेवण वाढताना रमाईच्या हातामध्ये बांगड्या नव्हते, रमाईचे हात गुंडे होते, पण तरी सुद्धा त्या प्रत्येक मुलाला
आपल्या आईचं वाटत होतं. मुलं तृप्त होत होती आणि आपल्या भिजलेल्या डोळ्यांना त्या सांस्कृतिक पातेला पाहत होती. असा संसार संसार केला गर माईन, बाबासाहेबांचं जीवन फुलवीर रमाईन. असा संसार संसार केला गर माईन. तुमचं आमचं हे जीवन फुलवीर रमाईन, फुलवीर रमाईन. धन्यवाद. जय पुन्हा एकदा या कलावंतासाठी इमोशनल सर्वांना गेले. माता रमाईच्या त्यागाने जोरदार टाळ्या होत्या. खरोखरच रमाई बाबासाहेबांचं जीवन खूप महान आहे. त्यांच्यामुळेच आपण आज सुखाने जीवन जगत आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा माता रमाई जलसा मंडळ ते सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बंधू, या ठिकाणी रमा भीमाच्या सावलीमध्ये वराळे काकांची ज्यांनी भूमिका केलेली चावरे सर, आपणास सांगण्यात मला आनंद होतोय की हे जे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी वराळे काका आहेत, तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्यांचे जे नातू आहेत वराळे काकांचे, ते डॉक्टर वराळे हे आपल्या देवरुखच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. आणि त्याहीपेक्षा एक आनंदाची गोष्ट म्हणजे ते हे नाटक आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी या सभागृहामध्ये उभे आहे, बसलेले आहेत. डॉक्टर वराळे, आपणास विनंती आहे की मनोज जाधव सर आपल्याला बोलत आहे. हॅलो, धन्यवाद सर. हे जे वराळे येत आहेत ते देवरुख येथे असणारे जे आटले सप्रे महाविद्यालय इथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मिसेस देखील माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत. ज्यावेळेस मला ही गोष्ट समजली, मॅडमने एका काव्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मला स्वतः फोन करून सांगितलं की जो ऐतिहासिक प्रसंगामध्ये आमच्या वराळ्यांचं नाव आहे, त्यांच्या परिवारातील मी आहे, तेव्हा मला खूप समाधान झालं. आणि सरांचा आज परिचय होतोय, मॅडमचा तर पुढील परिचय आहे. मॅडम पण आल्या तर खूप बरं होईल. मॅडम प्लीज यावरती एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मी आरती सरांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा. एक रात्र निळाबाकरांचा एक मानाचा पट्टा देऊन. मॅडम अतिशय सुंदर कविता करतात, त्या उत्तम अभिनेत्री आहेत, त्या अनेक नाटकातून काम करतात. मी देखील मॅडमला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता की माझे एक नाटक नवीन येत आहे, त्या नाटकामध्ये काम करू शकतील का. मॅडम शुभेच्छा. बघा कसा प्रसंग निर्माण होत असतो. अमर पवारने हा प्रसंग घडवून आणला. आपला एक चांगला परिवार आहे आणि त्या सरांसाठी देखील शुभेच्छा. प्लीज सर, एक रात्र निळाबाकरांची कशी वाटते रात्र, आणि आज तुमच्यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. एक मिनिट बोलताय का. सर्वांना जय भीम. आम्ही आता पहिल्यांदाच आलो हा कार्यक्रम बघण्यासाठी. तसं सर्वांचं म्हणजे प्रेम जे या कार्यक्रमाला मिळते ते बघून आम्ही भारावून गेलो आणि अनेक उत्तम उत्तम कलाकार लहान मुलांपासून इथे घडत आहेत ते पण बघून छान वाटतंय. आणि सर्वजण कलाकार छान कार्यक्रम करतात. किंवा आम्ही जे जलसा बघितला, मी आता अभ्यास करते त्याच्यामध्ये पण जलसा विषय आहे, तो मला असं लाईव्ह बघायला मिळाला, ते बघून पण खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. धन्यवाद सर. सत्कार करते. फक्त 1 मिनिट आरती सर बोलणार आहेत. सर थांबायचं आहे. वराळे सर आणि वराळे मॅडम
ह्या अनेक उपक्रमांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटत असतो, पण ती जी पार्श्वभूमी आज सांगितली गेली त्यामुळे मी जरा अवाक झालेला आहे. आणि निश्चितपणे मला काय म्हणतात ना, त्या रक्तात असावं लागतं एवढं सामाजिक काम, एवढ्या स्पर्धा आणि एवढ्या पद्धतीने ते सतत गुंतलेले असतात. आणि आज मला अनेक जणांचा मी अनेक वेळा सत्कार करत असतो, परंतु आज मी धन्य झालो. निश्चितपणे हीच परंपरा पुढे सातत्याने राखूया. देवरूख नव्हे, संपूर्ण संगमेश्वर तालुक्यामध्ये ते विचार पसरवण्यासाठी आपण एकत्र काम करूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद आरते सर. यानंतर एक मिनिट. सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे. मनोज जाधव सरांचं मी नाव ऐकलंय आणि माझ्या मिसेसला पण ते कवितेबद्दल वगैरे पोस्ट करत असतात, तर खरोखर ते चांगला मला कायम मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर युथ स्वागते सर हे पण समाजाचं काम करत असतात, त्यांचा देखील मी आभारी आहे. आणि आमचा जो शहर शाखेचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये महावीर कांबळे सर असतील, अमर पवार सर असतील, त्यांच्या मॅडम असतील, हे खरोखरच खूप चांगलं काम करतात आणि त्याला तुम्ही सर्वजण चांगला पाठिंबा देतात, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि इथे आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली सरांनी आणि आयोजकांनी, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर